थांबा थांबा, मी हळद कुंकू लावून घेते. ये. मोती बाबा, माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत माझ्याच गावात प्रगट झालास बाबा. मी धन्य झालो, धन्य झालो बाबा, मी धन्य झालो. मोठे बाबा, आता फक्त माझं लग्न तेवढं लवकर उरकू द्या. पण काय पण म्हणा, आप्पांच्या मुळे मोती बाबाचं दर्शन झालं. खरंय खरंय. हिमतराव देशमुख जिंदाबाद जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. चितपणीच मारतो काय त्यांना. आप्पा, आता बाबांचं स्वागत अगदी जोशात झालं पाहिजे. होय होय. म्हणजे काय करायचं? अहो, ग्रामदैवत आहे आपलं ते. चांगलं पंचगंगेच्या पाण्यानं अभिषेक केला पाहिजे. सागर संगीत प्राण प्रतिष्ठा केली पाहिजे. लागलंच तर पूजा देखील घातली पाहिजे. गावाला जेवणावळ घातली पाहिजे. काय रे? आणि जोशात गावातनं मिरवणूक सुद्धा काढली पाहिजे. होय होय. पण हे करणार कोण? मी सांगतो, ही मोठी बाबा ज्याच्या जागेत अवतरल्यात का नाही, ते म्हणजे आपल्या आप्पा. अजिबात नाही. मूर्ती आमच्या जमिनीत घावली की नाही, मग आम्ही ठरवू काय करायचं ते. अहो आप्पा, जागा जरी तुमची असली तर हे मोती बाबा अख्ख्या गावात आहे की. आप्पा, आज पौर्णिमेचा दिवस आहे, अगदी चांगला दिवस आहे. मग आजच होऊन जाऊ देत प्राण प्रतिष्ठा. काय रे? काय बळजबरी आहे काय? हा, मी काय करणार नाही. तुम्हाला काय करायचं असेल तर करा, जा. आप्पाला काय एवढा हेकेखोरपणा चांगला नाही. ही मोती बाबा परत कोपलं का नाही, परत आम्हाला म्हणू नका सांगितलं नाही म्हणून. आओ गोपाळ, हे बघा, देवाच्या कार्याला असं नाही नका म्हणू. आणि आपलं देवाचं कार्य केलं ना तर काही कमी होत नाही, उलट वाढच होते. हो की नाही ग? देवाचं कार्य साधा आप्पा, हो मोठी बाबाला असं काय म्हणू नका. आपल्या जागेत येऊन त्यांनी किती मोठा मान दिला आपल्याला, आहे का नाही? जर का आपण त्याची पूजा नाही घातली तर गावकऱ्यांचा, पक्या मामाचा, जामकरचा जो संशय आहे तो बळावल. आपल्याला पूजा करावीच लागेल.